वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना पीपीई किट तसेच फेस शील्डचे वाटप करण्यात आले। डॉक्टरांच्या मार्ट संघटनेने पीपीई किट आणि फेस शील्ड देण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एका पत्राद्वारे विनंती केली होती। देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे। कोरोनाशी लढण्यासाठी रुग्णालय कर्मचाऱ्यांना पीपीई किटची अत्याधिक गरज असून त्याचा पुरवठा होत नसल्याने रुग्णालय कर्मचारी आहे त्या अवस्थेत लोकांची सेवा करीत आहे। परिणामी अनेक रुग्णालय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। ही बाब डॉक्टरांची संघटना मार्चच्या लक्षात आल्यावर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून पीपीई किट आणि फेस शील्ड देण्याबाबत विनंती करून तसे पत्रक त्यांना दिले। त्यानुसार नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी यांची भेट घेऊन कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणारे डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना सुमारे 2 लाख रुपये किमतीचे पीपीई किट आणि फेस शील्ड साहित्य देण्यात आले। जवळपास 2 लाख रुपयांचे किट जे आमच्या वैद्यकीय बांधवांना अत्यावश्यक आहे, त्यांचे प्राणरक्षक असं किट आहे, ते किट डोनेट केलेलं आहे। सरांनी दिलेल्या आदेशावरून आम्ही आमच्या साधारण 1 ते 1.5 वर्ष पुरेल आमच्या स्टाफला पगार आणि बाकीच्या गोष्टी एवढाच फक्त फंड आमच्याकडे शिल्लक ठेवला आणि बाकीचा सगळा फंड आम्ही डोनेशन म्हणून आज आमच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर आहेत, वार्डबॉय आहेत, नर्सेस आहे, या सगळ्या बांधवांना आम्ही आज डोनेशन दिलेलं आहे। त्यांच्या तब्येतीचं सुयश चिंतितो, त्यांच्या करणाऱ्या प्रयत्नाला यश येवो असं आम्ही चिंतितो आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।